तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे एका वडिलांची. एक व्यक्ती आपल्या वडिलांना हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो आणि वडिलांना खुर्चीवर बसवतो. जेव्हा तो सूप मागवतो तेव्हा वडील सूपाचा चमचा तोंडाला लावतात, तेव्हा त्यांच्या शर्टवर सूप सांडतं. आजूबाजूची लोक वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे बघत असतात. मुलगा वडिलांना वॉशरूमला घेऊन जातो आणि त्यांचं शर्ट साफ करतो, त्यांची केस विंचरतो आणि बाथरूममध्ये बाहेर येऊन पुन्हा त्या टेबलावर बसतो. लोक आजूबाजूची खिल्ली उडवतात, म्हणतात की या म्हाताऱ्याला काय गरज आहे हॉटेलमध्ये आणायची, त्याला घरीच बसवायचं ना. त्या म्हाताऱ्याला पण किती चव आहे की येऊन हॉटेलमध्ये यायचं म्हणून. मुलगा शांतपणे ऐकत होता आणि त्यांनी जेवण झाल्यावर हॉटेलचं बिल दिलं आणि जेव्हा तो निघाला तेव्हा तिथला असलेला एक व्यक्ती त्या व्यक्तीला म्हणाला की तुम्ही इथं काहीतरी सोडून चालला आहात. तो व्यक्ती म्हणतो, नाही, मी तर काहीच विसरलो नाही, माझं काहीच राहिलेलं नाही आहे. तो एक माणूस त्यांना म्हणतो की तुम्ही आदर्श आहात. तुमच्या एवढ्या म्हाताऱ्या वडिलांना तुम्ही हॉटेलमध्ये आणून जेवू घातलं. ज्या वडिलांनी लहानाचं मोठं आपल्याला केलं, लहानपणी आपले सगळे हट्ट पुरवले, लाड पुरवले, त्या वडिलांचं तुम्ही आज करता आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे. हे सगळी लोक तेव्हा ऐकत होते आणि त्यांना असं वाटतं सगळ्या लोकांना की आपण चुकीचं आहोत आणि सगळ्यांनी शर्मेने मान सगळ्यांची खाली गेली. वडिलांसाठी एक दिवस.